हॅलो स्टुडंट्स, आज आपण पाहणार आहोत चॅप्टर नंबर 5 बेसिक कन्सेप्ट इन जॉमेट्री. त्यामध्ये आपण पाहणार आहोत पॉईंट्स. तर पॉईंट म्हणजे अ पॉईंट इज शोन बाय अ टायनी डॉट. वी कॅन यूज अ पेन और शार्प पेन्सिल टू मेक द डॉट. द डॉट इन द रंगोली आर द सिम्बॉल फॉर पॉईंट्स. तर तुम्ही पॉईंट म्हणजेच एक असा डॉट तुम्ही अशा प्रकारे पेननी किंवा पेन्सिलनी पण तयार करू शकता. याला म्हणायचे डॉटलाच ह्या म्हणतात, तर याला पॉईंट काय म्हणतात, तर याला म्हणतात पॉईंट. आणि याला तुम्ही काही पण नेम देऊ शकता, जसं पॉईंट ए अँड किंवा पॉईंट बी. तर अशा प्रकारे तुम्ही त्याला नाव देऊ शकता. तेच तुम्हाला इथे दिलेलं आहे. अ पॉईंट कॅन बी गिवन अ नेम. कॅपिटल लेटर ऑफ द अल्फाबेट आर यूज टू नेम अ पॉईंट. तर कॅपिटल लेटर तुम्ही पॉईंटचं नेम द्यायला यूज करू शकता. द पॉईंट पी, ए अँड टी आर शोन इन द फिगर अलॉंग साईड. तर हे तुम्हाला इथे पॉईंट पी, पॉईंट ए आणि पॉईंट टी दाखवलेले आहे. त्यानंतर दिलेले आहे लाईन, सेगमेंट अँड लाईन. तर ते काय असतात आपण ते पाहणार आहोत. तर टेक 2 पॉईंट ए अँड बी ऑन अ शीट ऑफ अ पेपर. तर तुम्हाला अशी एक पेपर शीट यूज करायची आहे आणि त्याच्यावर पॉईंट असे एक आणि असे 2 पॉईंट बनवायचे आहे. त्यानंतर जॉईन देम यूजिंग अ रुलर. तर आणि रुलरच्या साहाय्याने त्यांना जॉईन करायचं आहे. वी गेट द स्ट्रेट लाईन. तर आपल्याला काय मिळाली आहे, एक स्ट्रेट लाईन मिळाली आहे आणि त्याला नाव द्यायचं ए आणि बी. तर एक स्ट्रेट लाईन आपल्याला मिळाली, ती काय आहे, तर ए बी. कॅन वी एक्सटेंड दिस लाईन फर्दर ऑन द साईड ऑफ द पॉईंट बी. तर आपण पॉईंट बीच्या साईडला ती एक्सटेंड करू शकतो की आणि एच्या पण साईडला आपण ती एक्सटेंड करू शकतो. तर आपण ती कुठपर्यंत एक्सटेंड करू शकतो, तर आपण ती पेपरच्या एजपर्यंत, म्हणजेच आपला पेपर संपेपर्यंत आपण तिला एक्सटेंड करू शकतो. ह्या साईडला आणि एच्या साईडला पण आपण ती एक्सटेंड करू शकतो. आपला हा पेपर याच्यापेक्षा पण मोठा असला तर ती आपण याच्यापेक्षा पण ती आपली लाईन मोठी तयार होऊ शकते. आपण पाहिल्याप्रमाणे आपल्याला येथे टेक 2 पॉईंट ए अँड बी ऑन अ शीट ऑफ पेपर अँड जॉईन देम यूजिंग अ रुलर. वी गेट द स्ट्रेट लाईन ए बी. कॅन वी एक्सटेंड दिस लाईन फर्दर ऑन द साईड ऑफ पॉईंट बी. ऑन द साईड ऑफ पॉईंट ए हाऊ फार कॅन वी एक्सटेंड इट. तर आपण पाहिल्याप्रमाणे आपण ती पेपरच्या एजेसपर्यंत एक्सटेंड करू शकतो. वी कॅन एक्सटेंड द लाईन इन द बोथ डायरेक्शन टिल द एजेस ऑफ द पेपर. इफ द पेपर इज व्हेरी बिग. जर आपला पेपर हा खूप मोठा असेल तर आपल्या पेपरच्या एंडपर्यंत ते आपण ड्रॉ करू शकतो. द लाईन कॅन बी व्हेरी लॉंग टू. आणि हाऊ लॉंग वुड बी द लाईन ऑन द प्लेइंग फील्ड. तर प्लेइंग फील्डवर आपण खूप मोठी लाईन ड्रॉ करू शकतो. लेट्स इमॅजिन दॅट वी कॅन एक्सटेंड दिस लाईन फॉरएवर विदाउट any limit on both sides. To show this extended line of a paper, we use arrowheads at both end of the line. तर आपल्याला काय अशा दाखवल्याप्रमाणे arrowheads यूज करायचे आहेत. तर इथे दाखवल्याप्रमाणे आपल्याला त्याचे arrowheads यूज करायचे आहे. तर आपण जर याला arrowhead दिले आहेत तर आपण ही दोन्ही साईडला आपल्याला हवी तितकी आपण एक्सटेंड करू शकतो. तर यालाच काय म्हणायचं, आपण मॅथच्या भाषेमध्ये लाईन म्हणायचं. आणि जे आपल्याला ए पासून तर बी पर्यंतचं डिस्टन्स दिसत आहे त्याला म्हणायचं सेगमेंट. म्हणजे तर सेगमेंटला काय राहतात, एंड पॉईंट राहतात आणि ती त्यांना लिमिट राहते, ती जास्त एक्सटेंड होऊ शकत नाही. त्यालाच काय म्हणतात, एला आणि बीला एंड पॉईंट म्हणतात. सेगमेंट ए बी असं लिहू शकतो इन शॉर्टमध्ये. आणि ह्या लाईनला आपण एल म्हणू शकतो. तर आपण पाहिल्याप्रमाणे लेट्स इमॅजिन दॅट वी कॅन एक्सटेंड अ लाईन फॉर एव्हर विदाउट एनी लिमिट्स ऑन बोथ साईड. टू शो दिस एक्सटेंडेड लाईन ऑन पेपर वी यूज ॲरोहेड्स. तसे आपण असे ॲरोहेड यूज करू शकतो ॲट बोथ एंड ऑफ द लाईन. इन मॅथमॅटिक्स वेन वी से लाईन वी मीन स्ट्रेट लाईन. द फर्स्ट लाईन दॅट वी ड्रीव
was only from point A to point B. It was a piece of segment. तर हे जे आपल्याला A to B दिसून राहिलं याला सेगमेंट म्हणतात. ऑफ द लॉंगर लाईन अ लाईन सेगमेंट हॅज 2 पॉईंट शोविंग इट्स लिमिट. तर ते लिमिट आहे, आपल्याला लिमिट दाखवतात A पासून तर B पर्यंत. we write the line segment AB in short. AB at the its end point. A line is named using a small letter or by using any 2 point on the line. आणि लाईन आपण त्याला नाव दिलं लाईन L. has been shown alongside its name can be also written as PQ or line QP. तुम्ही त्याला लाईन PQ पण देऊ शकता किंवा लाईन QP पण. त्यानंतर आपल्याला आहे रेज. आता आपल्याला लुक ॲट द पिक्चर. व्हॉट डू यू सी? रेज स्टार्टिंग फ्रॉम द सन गो फॉरवर्ड इन ऑल डायरेक्शन. तर रेज जे राहतात ते आपल्याला सनपासून निघतात आणि डायरेक्शन फॉरवर्ड डायरेक्शनला ती ट्रॅव्हल करतात, म्हणजे स्टार्ट. लाईट रेज फ्रॉम द टॉर्च ऑल्सो स्टार्ट फ्रॉम अ पॉईंट अँड गो फॉरवर्ड कंटिन्युअसली इन वन डायरेक्शन. तर टॉर्चमधून जी लाईट निघते ती एकाच डायरेक्शनला ती लाईट आपल्याला ट्रॅव्हल करताना दिसते. त्यानंतर अ रे इज अ पार्ट ऑफ अ लाईन. तर रे पण हा एक लाईनचाच पार्ट आहे. स्टार्ट्स ॲट वन पॉईंट अँड गोज फॉरवर्ड कंटिन्युअसली इन द सेम डायरेक्शन. द स्टार्टिंग पॉईंट ऑफ रे इज कॉल्ड इट्स ओरिजिन. तर स्टार्टिंग पॉईंट जो दिसत आहे आपल्याला इथे आहे रेचा, तो आपलं ती काय आहे तर पी म्हणजेच ओरिजिन आहे त्याची, ती तिथून स्टार्ट झालेली आहे, तर तो त्याला म्हणायचं ओरिजिन. अँड an arrowhead is drawn to show that the ray is infinite in the direction of Q. The figure can be read as a ray PQ. आणि त्याला रे PQ नाव द्यायचं. आणि हे जे डायरेक्शन दिसत आहे आपल्याला त्या डायरेक्शनला ती ट्रॅव्हल इन्फायनाईट करू शकते. तर हे आपल्याला रे PQ दिसत आहे. तर याच्यामध्ये जो हा P आहे दिसत आहे आपल्याला, हा याचा ओरिजिन पॉईंट आहे आणि Q हे Qपर्यंत येऊन इकडे ट्रॅव्हल करत आहे, म्हणजे ह्या डायरेक्शनला जात आहे. तर हे इन्फायनाईट ह्या डायरेक्शनला हे ट्रॅव्हल करू शकते. तर याला आपण नाव द्यायचं रे PQ.